नमस्कार. आरोग्य सेवक क्षेत्रातील करिअर संधींवर आधारित या विशेष माहिती सत्रात खूप खूप स्वागत. आजच्या काळात विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात एक सुरक्षित, सन्माननीय आणि स्थिर करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सादरीकरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी डॉक्टर येतात, बरोबर? पण प्रत्यक्षात रुग्णांचे प्राण वाचवण्यात इतरही अनेक महत्त्वाचे घटक असतात जे पडद्यामागे राहून मोलाची भूमिका बजावतात. चला तर मग अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि जीवन बदलणाऱ्या शैक्षणिक मार्गाची आज सविस्तर माहिती घेऊया. सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. 10वी किंवा 12वी नंतर आरोग्य सेवा क्षेत्रात एक सुरक्षित आणि समाधानकारक करिअर नेमकं कसं घडवता येईल? जेव्हा भविष्यातील दिशा ठरवण्याची वेळ येते तेव्हा हा प्रश्न खूप मोठा वाटतो. एका अशा क्षेत्राची निवड करणं जिथे नोकरीची पूर्ण शाश्वती असेल आणि त्यासोबतच समाजाच्या कल्याणासाठी काहीतरी भरीव योगदान देता येईल, हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. आणि अगदी नक्की सांगायचं तर याच स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी एक अत्यंत भक्कम पर्याय आज उपलब्ध आहे. आणि तो सर्वोत्तम पर्याय म्हणजे पॅरामेडिकल अभ्यासक्रम. पॅरामेडिकल प्रोफेशनल्स हे खऱ्या अर्थाने संपूर्ण आरोग्य सेवेचा कणा आहेत. डॉक्टरांना अचूक निदान करण्यासाठी आणि रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी या कुशल तंत्रज्ञांची आणि सहाय्यकांची अत्यंत आवश्यकता असते. मग तो रुग्णालयातील आपत्कालीन विभाग असो, शस्त्रक्रियागृह म्हणजेच ऑपरेशन थिएटर असो, किंवा रुग्णांची दैनंदिन काळजी घेणं असो, या सर्व प्रक्रियांमध्ये पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचं योगदान हे अक्षरशः प्राणरक्षक आणि संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेसाठी अत्यंत मोलाचं असतं. आता साहजिकच विचार येईल की हेच अभ्यासक्रम का निवडावेत? याची काही अगदी ठोस कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या वाढत्या वैद्यकीय गरजांमुळे इथे रोजगाराच्या अतिशय मजबूत आणि स्थिर संधी उपलब्ध आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णांच्या सेवेत प्रत्यक्ष आणि सकारात्मक प्रभाव पाडण्याचं एक वेगळंच समाधान इथे मिळतं. लालजी मेहरोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच LMTI मध्ये या अभ्यासक्रमांसाठी एक अत्यंत आश्वासक पाऊल उचलण्यात आलं आहे. ते म्हणजे महिलांसाठी विशेष 30% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा खरोखरच एक अतिशय स्तुत्य निर्णय आहे. शिवाय हे सर्व अभ्यासक्रम विशेषतः 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीच अतिशय काळजीपूर्वक तयार केले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याही संस्थेची निवड करताना विश्वासार्हता ही सर्वात महत्त्वाची असते, नाही का? LMTIचा 100% उत्तीर्णतेचा उत्कृष्ट निकाल आणि त्यांची 25हून अधिक वर्षांची अत्यंत यशस्वी वाटचाल विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मनात प्रचंड विश्वास निर्माण करते. ही केवळ एक संस्था नाही, तर गेली अनेक दशकं उत्तम वैद्यकीय तंत्रज्ञ घडवणारं एक उत्कृष्ट विद्याकेंद्र आहे, हे यावरून अगदी स्पष्ट होतं. उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांच्या या विस्तृत यादीकडे नजर टाकली तर लक्षात येतं की विद्यार्थ्यांसाठी इथे किती वैविध्यपूर्ण आणि सुव्यवस्थित पर्याय आहेत. प्रत्येक अभ्यासक्रम हा आजच्या आधुनिक वैद्यकीय क्षेत्राच्या गरजा अचूक ओळखून डिझाईन केलेला आहे. यात प्रामुख्याने 2 प्रकार आहेत: डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम. आता आपण या दोन्ही प्रकारांची थोडी सविस्तर माहिती घेऊया. सुरुवात करूया प्रगत शैक्षणिक पर्यायांपासून, म्हणजेच डिप्लोमा अभ्यासक्रमांपासून. यामध्ये डिप्लोमा इन डायलिसिस टेक्नॉलॉजी हा 10वी किंवा 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. विशेषतः विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना यात प्राधान्य दिलं जातं. पण एक उत्तम सोय अशी आहे की जर उमेदवाराकडे आधीच डायलिसिस तंत्रज्ञानाचं एखादं प्रमाणपत्र असेल तर त्यांना थेट 2ऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. म्हणजे हा डिप्लोमा केवळ 1 वर्षात पूर्ण करता येतो. या व्यतिरिक्त पॅरामेडिकल SDI अंतर्गत डिप्लोमा इन कार्डिओलॉजी टेक्निशियन हा एक अत्यंत प्रगत आणि महत्त्वाचा अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहे, जो हृदयविकाराशी संबंधित वैद्यकीय प्रक्रियांमध्ये कुशल तंत्रज्ञ घडवतो. हे डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर करिअरचा आलेख कसा उंचावतो हे समजून घेणं खूप रंजक आहे. हे विद्यार्थी केवळ प्राथमिक स्तरावर काम करत नाहीत, त्यांच्याकडे प्रगत ज्ञान असल्यामुळे ते थेट नेफ्रॉलॉजिस्टच्या म्हणजेच मूत्रपिंड तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जबाबदारीचं काम करतात. डायलिसिस केंद्रांमध्ये ते अत्यंत महत्त्वाच्या पर्यवेक्षकीय म्हणजेच इनचार्ज पदांच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास पूर्णपणे सक्षम होतात. करिअरमधील ही वाढ खरोखरच अत्यंत वेगाने आणि सुरक्षित पद्धतीने होते. आता वळूया प्रमाणपत्र म्हणजेच सर्टिफिकेट अभ्यासक्रमांकडे, जे विशेषतः 1 वर्षाचे अधिक केंद्रित कोर्स आहेत. 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या या 1 वर्षाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये डायलिसिस टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन आणि ऑपरेशन थिएटर टेक्निशियन अशा अत्यंत आवश्यक आणि तांत्रिक विषयांचा समावेश आहे. तसंच नर्सिंगच्या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी नर्सिंग केअर आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असिस्टंट हे 2 उत्तम अभ्यासक्रम आहेत. हे सर्व अभ्यासक्रम कमी वेळेत थेट आणि उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीच विशेषत्वाने तयार केले आहेत.
आता या दोन अत्यंत महत्त्वाच्या करिअर मार्गांमधील मुख्य फरक समजून घेऊया. रेडिओलॉजी टेक्निशियन बनल्यानंतर क्ष-किरण म्हणजेच एक्स-रे, MRI आणि CT स्कॅन यांसारख्या आधुनिक वैद्यकीय इमेजिंग विभागात काम करण्याची उत्तम संधी मिळते. तर दुसरीकडे ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ हे कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियागृहात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शस्त्रक्रियेपूर्वीची सर्व तयारी करणं आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रियेदरम्यान सर्जनला आवश्यक ती सर्व तांत्रिक मदत करणं हे या तंत्रज्ञांचं मुख्य काम असतं. दोन्हीही क्षेत्र अत्यंत आव्हानात्मक आणि तितकीच महत्त्वपूर्ण आहेत. नर्सिंग क्षेत्रातील हे दोन वेगळे मार्ग नेमके कसे आहेत हेही समजून घेणं आवश्यक आहे. नर्सिंग केअर हा अभ्यासक्रम 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे, जो त्यांना रुग्णांची प्राथमिक काळजी घेण्यासाठी उत्तमरित्या तयार करतो. तर जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असिस्टंट या प्रगत अभ्यासक्रमासाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये नर्सिंग अटेंडंट किंवा सहाय्यक म्हणून थेट आरोग्य सेवा देण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळता येते. पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे वर्गातील शिक्षणाकडून थेट प्रत्यक्ष अनुभवाकडे जाणारा मार्ग. प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि रुग्णालयांशी असलेली भागीदारी. वैद्यकीय क्षेत्रात नुसतं पुस्तकी ज्ञान कधीच पुरेसं नसतं. तिथे प्रात्यक्षिक प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैद्यकीय वातावरणाचा आणि तिथल्या दबावाचा अनुभव देण्यासाठी संस्थेने अत्यंत नामांकित रुग्णालयांशी अधिकृत करार केले आहेत. यामध्ये फोर्टिस हॉस्पिटल, SL रहेजा हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर म्हणजेच BSES, नवनीत हायटेक हॉस्पिटल, संजीवनी ममता हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि झायनोवा चाल्बी हॉस्पिटल यांसारख्या प्रथितयश रुग्णालयांचा समावेश आहे. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना खऱ्या जगातील वैद्यकीय आव्हानांसाठी 100% तयार केलं जातं. आणखी एक अत्यंत जमेची बाजू म्हणजे या सर्व प्रशिक्षणाला आणि प्रमाणपत्राला असलेली अधिकृत मान्यता. हे सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ म्हणजेच MSBE आणि महाराष्ट्र शासनाद्वारे पूर्णपणे मान्यताप्राप्त आहेत. ही सरकारी मान्यता म्हणजे केवळ एक कागदी औपचारिकता नाही, तर ती या अभ्यासक्रमांची उच्च गुणवत्ता सिद्ध करते. यामुळे इथून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढील व्यावसायिक मार्ग अत्यंत सुरक्षित, मान्यताप्राप्त आणि विश्वासाचा बनतो. तर या संपूर्ण माहिती सत्रातून आपण पाहिलं की पॅरामेडिकल क्षेत्रात किती अमर्याद आणि सुरक्षित संधी उपलब्ध आहेत. लालजी मेहरोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मिळणारं उत्कृष्ट शिक्षण, त्याला असलेली भक्कम सरकारी मान्यता आणि नामांकित रुग्णालयांमधील प्रत्यक्ष अनुभव हा एक अत्यंत परिपूर्ण आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे. एका सुरक्षित आणि सेवाभावी करिअरकडे यशस्वी वाटचाल करण्याची हीच अगदी योग्य वेळ आहे. पण जाता खरा प्रश्न हा उरतो की समाजाचं आरोग्य ज्यांच्या खांद्यावर सुरक्षित असतं, त्या पडद्यामागच्या या आरोग्य दूतांचं नेतृत्व करण्यासाठी आजचे विद्यार्थी खरोखरच तयार आहेत का? याचा नक्की विचार करा. धन्यवाद.